नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आणि आंब्याचा सीझन तर आता जवळपास मस्त जोरात चालू आहे आणि बऱ्यापैकी आंब्याचे रेटसुद्धा कमी झालेले आहेत. त्यासाठी हे मस्त साहेबांनी आणले, आमच्या आहोने आणले. ह्याला कोणता मल्लिका आंबा म्हणले. ह्या आंब्याचं आपल्याला पोळी करायची, म्हणजे काय म्हणतात त्याला, आंब्याची पोळी करायची. आणि आंब्याची पोळी ना आता हरितालिकेला लागते. श्रावण महिन्यामध्ये सोमवारला बेल वगैरे चढवल्याच्या नंतर आपण नैवेद्य करेपर्यंत किंवा आपण पोळी वगैरे ठेवू शकतो. त्याच्यासाठी वगैरे आपल्याला म्हणजे वर्षभर टिकणारं असं आपल्याला पोळ्या करायचे आहेत. त्यासाठी आता भरपूर सारे असे कांदा 1.5 किलो जवळपास हे मल्लिका आंबा आहे. छान मस्त कलरसुद्धा छान, आम्ही म्हणजे कापून पाहिलेलं आहे अगोदर. छान आपले मस्त होतील पोळी. तेच पाहणार आहोत आपण. पाहूया चला. मस्त चोळून घेऊनच करू आपण, असं म्हणजे ह्याचे साल काढून कट करून घेण्यापेक्षा आपल्याला की नाही चांगलं असं चोळून व्यवस्थित मिक्सर करून काढायचं आहे आपल्याला सगळं. हे छान चोळून घेऊन मस्त सगळं आपण हे काढून घेऊ. सगळ्या आंब्याचं गर ना काढून घ्यायचं आपल्याला एका पातेल्यामध्ये. नंतर पोळी जी आहे ना, पोळीला आपण चमच्यानं सगळं त्याचं सुद्धा गर काढून घेऊ. आणि ह्या आंब्याच्या पोळीनं बिलकुल पाण्याचं नाही हे करायचं, पाणी यूज नाही करायचं. म्हणजे उपवासाला चालतं, जास्त दिवस टिकतं. पोळी बघू शकता किती छोटी निघाली, म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या आंब्याचे हे आहे याच्यामध्ये. आंब्याचा रस छान छोटी निघाली मस्तपैकी, म्हणजे छान रस निघाला. पोळ्याचं सगळं काढून घेते रस. आता फक्त हे जो कांदा त्याच्या सालपटीचं काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे. जवळपास एवढं झालेलं आहे आपलं हे आंब्याचा रस निघालेला आहे. तर आपण हा मिक्सर पण काढूया. हे मिक्सरमधून काढायचं कारण म्हणजे हे गाठी वगैरे राहतात ना, ते सारखं एकजीव व्हावेत म्हणून. हां, आता ह्याला गूड न लागू देता, म्हणजे करपू द्यायचं नाही किंवा काही न करता थोडं फेटत राहायचं. एकसारखं हात फिरवत राहायचं, खराब होणार नाही. तर 1.5 किलो आंब्याला जवळपास 1 वाटी साखर टाकायचं. कारण जास्त एकतर आंबे गोड असतात आणि एक जास्त साखर टाकल्याच्यानंतर ते असे कांदा ड्राय होतील आपले ते पोळ्या. मी गेल्या वर्षी तसं झालं होतं, पोळ्या जास्त ड्राय झाले होते. त्यासाठी मी आता थोडे कांदा त्याला थोडं सर्च करून पाहिलं सगळं, तर साखर थोडी कमी टाकल्याच्यानंतर ऑइली होतं छान. त्यासाठी साखर कमीच टाकायची. 1 वाटी बस झाली 1.5 किलो आंब्याला. आणि साखर विरघळेपर्यंत छान आटून घ्यायचं, फेटून घ्यायचं व्यवस्थित. साखर आणि आपलं हे जे आंब्याचं रस आहे ते एकजीव झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊ आपण. आपल्या सगळे ताटाला ना आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. मी आणि जास्त ताट वाढले ते वाढवणार आहे, अगोदर फक्त 3 लावून घेणार आहे. आणि असं वाटतं की मला वाढणारच आहे कारण खूप जास्त आहे. तूपच लावायचं, तेल नाही लावायचं. कारण उपवासालाही चालतं आणि देवाला सुद्धा चालतं. म्हणजे तेलही चालतं तसं काही नाही, पण तूप लावलेलं चांगलं त्यामुळे.
मस्त हात न लावता पसरून घ्यायचं. पाच ताटी रेडी झाले पहा. आता मध्ये उन्हाला नेऊन ठेवणार आहे. खालच्या बाजूला ठेवलेलं होतं मी, अजून वरी आल्यानंतर वारा सुटलं तर खराब होतील म्हणून हे वरच्या बाजूला ठेवले मी भिंतीवर. हे पाहू शकता तुम्ही, छान. अजून काय वाळलेले नाही ते, आणि मधमाशा ह्याच्या भोवती फिरत आहेत. आणि पाहू शकता अशी वाळलेली नाही, थोडं थोडं वर निघत आहेत पण वाळलेले नाहीत. आपण उद्या बघू ह्याचा रिव्ह्यू. त्याच्यानंतर आता हे उन्हानं पहा झाड, हे पुदिना आहे ना, पुदिना खूप सुकायला लागलं. मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं की पुदिन्याला एक बॉटलीनं म्हणजे हमेशा पडायचं पाण्याचं वगैरे असं केलेलं पाहिजे. मी ते करणार आहे आता पाण्याचं एक म्हणजे हॅक म्हणू शकतो आपण, ते तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तसं कोरफड पण सुद्धा किती अशी पिवळी जरत असं राहते ना, हे हिरवी असते ना तर कशी काळी पडायली. ह्याला काय म्हणतात, त्याला कोरफडीला आणि पुदिन्याला नेहमी पाणी टाकलं म्हणजे ओलं असलं पाहिजे म्हणतात. त्यासाठी मी एक हॅक करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. झाड होतं खूप सारं मोठं, खूप झाड होतं आणि कालच तोडले. आता त्यासाठी हे पहा, इथं सगळं आता गरम होतं आहे पूर्ण, झाडांना खूप म्हणजे ऊन लागत आहे जास्तीचं. हे कसं बॉटल घ्यायचं आणि ह्याला ना असं चित्र पाडून घ्यायचं समोर, आणि एक अशा एक कोणतंही असं लाकूड एवढंच घ्यायचं, त्याला आपण बांधून घेणार आहोत. आणि हे खालचं जे रॉड आहे ते खालच्या जमीन आपलं ते पोत्यामध्ये बुडून ठेवणार, म्हणजे कोणत्याही पॉटमध्ये जे आपल्याला पाण्याचं ते ह्याला ठेम सोडायचं आहे त्या पॉटमध्ये आपल्याला ह्याला हे लाकूड त्या पॉटमध्ये बुडून ठेवायचं, म्हणजे रोवून ठेवायचं. म्हणजे हे ना दिवसभर पाणी ठेम गळत राहील आणि आपलं जे कोणती कुंडी असेल ते म्हणजे ओलं राहील. ह्या उन्हाळ्यामध्ये ते झाडाचं संरक्षण होईल, असं तुम्हाला मी दाखवणार आहे आपलं. हे पाहू शकता तुम्ही, ते माझं बोटांचं प्रेस व्हायला म्हणून हे व्हायला जास्त गळाले, माझं थेंब गळत राहिले. हे पाहू शकता असं थेंब पाणी पडणार आहे. हे बॉटल थोडं म्हणजे मऊ असल्यामुळे दबून गेलेली आहे. अशा प्रकारे बांधून ठेवलं ना हे पाणी थेंब पडत राहतं आणि झाडांना कोरडं करणार नाही. ते व्यवस्थित बसलं पहा, हे छान व्यवस्थित बसलं. आणि हे कसं दाट असल्यामुळे थोडं मध्येच ह्याचे हे गेले, तोंड गेलेलं आहे, पण ह्याचंही पाणी पडत आहे, व्यवस्थित पडते. आणि एकतर काय वेस्टेज बॉटलीचा उपयोग होईल आणि आपल्या झाडाला सुद्धा पाणी व्यवस्थित होत राहणार आहे. आणि मी 2-3 खाल्ले पक्षीमध्ये येताना पाहिलं, म्हणलं म्हणजे पाणी पिण्यासाठी वगैरेच येत असतील, तसे आपण नाही कर म्हणले. मी अगोदर होतं ते पाणी काय खूप म्हणजे कोरड घेते, प्लेट वगैरे कोरडे होऊन देते. मी प्लास्टिकची झाडाखालची प्लेट ठेवणार आहे, त्याच्या खाली पाणी टाकून होते तुम्हाला तसं. खालची प्लेट आहेत पण ही एक्स्ट्रा होते, मी मला ह्याला पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी काहीतरी व्यवस्था करायची. मी जागोजागी ठेवणार आहे 2-3 ठिकाणी. थोडं जुनं प्लेट वापरलेलं प्लेट खराब झालेलं आहे, त्याच्यात 2-3 ठिकाणी ठेवून देणार आहे. एक आपण इथं पायऱ्याच्या वरच इथे ठेवणार आहोत. एक इथंच ठेवून देऊ, एक इथंच ठेवून टाकायचं, एक इकडे बाजूला घेऊन जाऊ आणि एक इकडे ठेवलेलं आहे, एक इकडं असं सगळं एक ठेवण्यात आलेलं आहे. पोळ्याचा रिव्ह्यू, जे आंब्याच्या पोळ्या आपण केलोत ना त्या पोळ्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला. आणि माणसं काय नाही, कसंही कुठेही विकत घेऊन पाणी पिऊ शकतात, पण पक्ष्यांचं प्राण्यांचं खूप हाल होऊ लागलेले आहेत. असं सगळ्यांनी थोडं काहीतरी म्हणजे पर्यायी काहीतरी पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी काही विचार केला तर खूप चांगलं होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून आभार. बाय.